मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 18वा मोक्ष संन्यास योग, गीतेचा निष्कर्ष, त्यागाची पूर्णता। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 64 आणि 65। आपण म्हणणार आहोत श्लोक नंबर 65 कारण तो महत्वाचा आहे। 64व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की तू माझा अतिशय प्रिय सखा असल्यामुळे मी तुला सर्व ज्ञानामधील अत्याधिक गुह्यतर असे परमश्रेष्ठ वचन सांगतो। हे तुझ्या हितार्थ आहे म्हणून ते माझ्याकडून ऐक। त्यामुळे ते आपण न रिसाइट करता, ओप्स क्या हो गया, You are muted because a lot of people are on this call. माफ करा, डिस्कनेक्ट झाला। तर श्लोक नंबर 65 आपण म्हणणार आहोत, जो फेमस श्लोक आहे। मन्मना भव मद्भक्तो मध्याजिमां नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे। मन्मना भव मद्भक्तो मध्याजिमां नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे। मन्मना भव मद्भक्तो मध्याजिमां नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे। मनः माझे चिंतन करून, भव हो, मद भक्ता माझा भक्त, मत याजी माझा पूजक, माम मला, नमस्कुरु नमस्कार कर। ऍक्च्युली वंदन कर असं म्हटलं पाहिजे। माम मला, एव निश्चितपणे, एष्यसि तू येशील, सत्यम खरोखर, ते तुला, प्रतिजाने मी प्रतिज्ञा करतो, प्रिय प्रिय असी तू आहेस, मे मला। या श्लोकाचं भाषांतर आहे, सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मलाच वंदन कर किंवा नमस्कार कर। नमस्कारच ऍक्च्युली त्याचा खरा अर्थ आहे, परंतु जनरल भाषेमध्ये आपण नमस्कारला एवढं महत्व देत नाही, म्हणून मी वंदन म्हणतो। प्रभुपाद इंग्लिश मध्ये शब्द वापरतात ओबेसियन्सेस। सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मलाच वंदन कर, याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील। मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस। प्रतिजाने प्रियोऽसि मे।
हा गीतेचा निष्कर्ष आहे, हा आणि याच्या पुढचा श्लोक जो आपण उद्या वाचणार आहोत. आणि म्हणून हा श्लोक भगवद्गीतेमध्ये 2 वेळा सांगतात भगवंत. बरोबर भगवद्गीता जिथे अर्धी संपते 9व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये, फक्त तिथे शेवटचं वाक्य थोडस वेगळं आहे, परंतु तात्पर्य हाच आहे. मन मना सदैव माझं चिंतन कर, मद भक्त माझा भक्त हो, म्हणजेच माझ्यासाठी काम कर. बरेच जण हे मिस करतात. माझा भक्त म्हणजे काय? माझ्यासाठी काम कर, माझी भक्तिमय सेवा कर. मत याजी माझेच पूजन कर, म्हणजे आराध्य आपल्यासाठी फक्त भगवंतच असले पाहिजे, परमपूज्य परमपूजनीय. माम नमस्कुरु मलाच वंदन कर, हेच करायचंय आपल्याला. हा भगवद्गीतेचा निष्कर्ष आहे. काय होईल याच्याने? भगवंत प्रॉमिस करतात, मी तुला वचन देतो की तू जर असं केलास तर तू माझ्यापर्यंत येऊन पोचशील. मी तुला हे वचन का देत आहे? कारण तू मला प्रिय आहेस, माझा सखा आहेस. हा देखील महत्वाचा मुद्दा आहे या श्लोकातला. तो म्हणजे भगवंत भगवद्गीता आपल्या प्रिय व्यक्तीलाच सांगतात, किंवा दुसऱ्या शब्दात जसं काल आपण म्हणालो की भगवद्गीता ही भगवंतांच्या प्रिय व्यक्तीलाच समजते, म्हणून याला गुह्य म्हटलेलं आहे, गोपनीय, सिक्रेट आहे. आणि हा जो श्लोक आता आपण वाचला, याला भगवंत त्याच्या आधीच्या श्लोकामध्ये म्हणतात की काल आतापर्यंत मी तुला जे सगळं सांगितलं, काल नाही आतापर्यंत मी तुला जे सगळं सांगितलं ते टॉपमोस्ट सिक्रेट होतं, परम गुह्य असं ज्ञान होतं. परंतु याच्याही पेक्षा अधिक गुह्य ज्ञान मी तुला सांगणार आहे, ते म्हणजे माझं स्मरण कर, माझं मनन कर, माझं चिंतन कर, माझा भक्त हो, माझी भक्तिमय सेवा कर, माझं पूजन कर आणि मला वंदन कर. बस, हे टॉप मधलं टॉप सिक्रेट आहे. याच्या पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की सगळं तुझ्या मनातून काढून टाक आणि फक्त मला शरण ये. हा देखील अत्यंत महत्वाचा श्लोक आहे, बऱ्याचदा आपण ऐकलेला आहे. सर्व धर्मान परित्यज्य, तो आपण उद्या चर्चा करणार आहोत त्याच्यावरती. परंतु हा देखील तेवढाच महत्वाचा आहे. आणि या दोन्ही श्लोकामध्ये, जो हा श्लोक आहे मन मना भव मद भक्त, आणि दुसरा पुढचा श्लोक सर्व धर्मान परित्यज्य, या दोन्ही श्लोकामध्ये एकच मेसेज आहे, तो म्हणजे पूर्णपणे मला शरण आलं पाहिजे. हे टॉपमोस्ट सिक्रेटच्या वरचंही टॉपमोस्ट सिक्रेट आहे. तर या श्लोकाचा तात्पर्य श्रील प्रभुपादांचा वाचायला सुरुवात करण्यापूर्वी 64वा श्लोक आणि त्याचं तात्पर्य मी पटकन वाचून घेतो, म्हणजे या श्लोकावरती आपण कॉन्सन्ट्रेट करूया. 64व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, सर्व गुह्यतमं भूय शृणु मे परमं वचा. शृणु म्हणजे ऐक, वच म्हणजे माझ्या मुखातून जे येणार आहे, वाचा, वचन. इष्टोसी मे दृढमिर्ती ततो वक्ष्यामि ते हितम. तू माझा अतिशय प्रिय सखा असल्यामुळे मी तुला सर्व ज्ञानामधील अत्याधिक गुह्यतर असे परमश्रेष्ठ वचन सांगतो. ते तुझ्या हितार्थ आहे, म्हणून ते माझ्याकडून ऐक. अत्याधिक गुह्यतर का म्हणतात? कारण त्याच्या आधीच्या श्लोकामध्ये, काल जो आपण वाचला त्याच्यामध्ये म्हणतात की मी तुला आता सगळं गुह्य ज्ञान दिलेलं आहे, आता तू ठरव, विचार कर या ज्ञानावरती आणि काय करायचं ते तू ठरव. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, भगवंतांनी प्रथम अर्जुनाला गुह्य ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान सांगितले, नंतर त्याहूनही अधिक गुह्य ज्ञान म्हणजे अंतर्यामी परमात्म्याचे ज्ञान सांगितले, आणि आता ते त्याला परम गुह्य ज्ञान सांगत आहेत. पुरुषोत्तम भगवंतांना शरण जा, हे परम गुह्य ज्ञान आहे. 9व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत म्हणतात की मन मनः सदैव माझे चिंतन कर. भगवद्गीतेमधील उपदेशांच्या तथ्यावर जोर देण्याकरिता त्याच उपदेशाची या ठिकाणी पुनरावृत्ती करण्यात आली आहे, पुन्हा एकदा सांगण्यात आलेला आहे, कारण हा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे. कोणीही साधारण मनुष्य भगवद्गीतेचे सार जाणू शकत नाही, परंतु जो श्रीकृष्णांचा खराखुरा अत्यंत प्रिय शुद्ध भक्त आहे, तोच केवळ भगवद्गीतेचे सार जाणू शकतो.
हे खरोखरचं वाक्य आहे बघा. बरं का, तुम्हाला वाटत असेल मी इम्प्रुव्हाइज करायला हे सगळे शब्द आत घालतोय वाक्यामध्ये, नाही. प्रभुपाद लिहितात, जो श्रीकृष्णांचा वास्तविक म्हणजे खराखुरा, खरा आणि खोटा भक्त असा प्रकार कलियुगामध्ये आहे. जो भगवान श्रीकृष्णांचा वास्तविक खराखुरा अत्यंत अत्यंत प्रिय शुद्ध भक्त आहे, तोच केवळ भगवद्गीतेचे सार जाणू शकतो. संपूर्ण वेदांमधील हा अत्यंत महत्वपूर्ण उपदेश आहे. संपूर्ण वेदांमधील, प्रभुपाद म्हणतात, भगवद्गीतेतलाच नाही, संपूर्ण वेदांमधला हा अत्यंत महत्वपूर्ण उपदेश आहे. या संदर्भात श्रीकृष्ण जे सांगत आहेत ते ज्ञानाचे अत्यंत महत्वपूर्ण असे सार आहे आणि याचे अनुसरण केवळ अर्जुनानेच नव्हे तर सर्व जीवांनी केले पाहिजे. कुठला श्लोक काय आहे हे? अत्याधिक गुह्यतर ज्ञान, मन्मना भव मद्भक्तो मध्याजिमाम नमस्कुरु. 9व्या अध्यायाच्या शेवटी देखील एक्झॅक्टली सेम सांगितलेलं आहे, मन्मना भव मद्भक्त मध्याजिमाम नमस्कुरु. त्याची पुरत एकदा इथे रिपीट केलेलं आहे. प्रभुपाद मुद्दामून आपल्याला सांगतात की गुह्य या शब्दाचा अर्थ असतो गोपनीय, सिक्रेट. सिक्रेट म्हणता येत नाही, परंतु गोपनीय, न समजण्यासारखं असं म्हणू शकतो आपण. तर संस्कृतमध्ये थोडंफार तुम्हाला संस्कृतचा अभ्यास असेल, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी संस्कृत विषय घेतला असेल. संस्कृतमध्ये शब्दाला तर जोडला तर हे थोडस जास्त होतं, आणि तम जोडलं तर त्याच्याही पेक्षा जास्त होतं, आणि तमम जोडलं तर त्याच्याही पेक्षा जास्त होतं. गुह्य, गुह्यतर, गुह्यतम, गुह्यतमम. तर हे काय भानगड आहे याची थोडस श्रील प्रभुपाद इथे आपल्याला परफेक्ट एक्झाम्पल देऊन सांगतात. भगवंतांचा 3 प्रकारे आपल्याला साक्षात्कार होतो. एक ब्रह्मस्वरूप, सगळीकडे पसरलेलं अव्यक्त निर्विशेष असं ब्रह्मस्वरूप, ब्रह्मज्योती, भगवंतांची ही शक्ती. ती प्राथमिक आपली भगवंतांचा आपल्याला झालेला प्राथमिक साक्षात्कार असतो, आणि तो झालाच पाहिजे, नाही असं नाही. बरेच लोक मूर्खपणाने हे समजतात की आपण भगवान या स्वरूपाचे भक्त आहोत, त्यामुळे आपल्याला ब्रह्म आणि परमात्म्याशी काही देणं घेणं नाही. हे कसं झालं, हे म्हणणं कसं झालं माहितीये काय? मला गुलाबजामुन खाऊन बघायचं आहे, त्यामुळे दिसतो कसा आणि वास कसा येतो, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. पहिला हा सगळं मिळून अनुभव घ्यायचा असतो. परंतु नुसताच वासाचा अनुभव घेणे म्हणजे हे अर्धवट आहे, किंवा नुसताच आकार बघणे म्हणजे अर्धवट आहे. तसं भगवंतांचं ब्रह्म स्वरूपाचं ज्ञान मिळणे म्हणजे गुह्य आहे. त्याच्याही पुढचं ज्ञान म्हणजे भगवंतांचं परमात्मा स्वरूप जाणण्याचं ज्ञान, ते गुह्यतर आहे. आणि आता भगवंत गुह्यतम, सर्वश्रेष्ठ, म्हणजे मी व्यक्ती स्वरूपात माझी उपासना, मला शरण आलं पाहिजे, माझं चिंतन केलं पाहिजे, हे टॉपमोस्ट सिक्रेट आहे, टॉपमोस्ट गोपनीय गोष्ट आहे. म्हणून भगवंत म्हणतात मी तुला आता सगळ्यात टॉपचं सिक्रेट सांगणार आहे. मनामध्ये सदैव माझं चिंतन कर, एक क्षण देखील असा गेला नसला पाहिजे, किंवा एक निमिष. भागवतामध्ये सृष्टीची निर्मिती करताना टाइम कसा निर्माण केला त्याचं खूप छान वर्णन आहे एका चॅप्टरमध्ये, एका अख्खा अध्यायामध्ये. सगळ्यात टाइम छोटा असतो त्याला म्हटलं तरी निमिष क्षणापेक्षाही छोटा असतो, बरोबर ना? काय उलट झालं नाही, 3 निमिष मिळून 1 क्षण होत, काय एक्झॅक्टली नाही आहे, परंतु लक्षात घ्या. तर क्षणापेक्षाही छोटा भाग करा तुम्ही टाइमचा, त्या टाइम पिरियड मध्ये देखील भगवंतच तुमच्या मनामध्ये असले पाहिजेत, भगवंतांचं चिंतन स्मरण सदैव असलं पाहिजे. आणि हे कधी शक्य आहे? जेव्हा पूर्णपणे आपण त्यांच्यासाठी काम करतो, त्यांना शरण जातो. दुसरं कुठलं काम करणे, या भौतिक जगामध्ये दुसरं काहीतरी करणे, तो कसा भक्त होईल? म्हणून प्रभुपाद ते म्हणतात खऱ्या अर्थाने जो वास्तविक अत्यंत
प्रिय शुद्ध भक्त आहे त्यालाच हा श्लोक कळतो किंवा हे भगवद्गीता समजते. मन म्हणा, सदैव माझं मनामध्ये चिंतन कर, मत भक्त माझा भक्त हो. बऱ्याच जणांना वाटतंय माझा भक्त हो म्हणजे इस्कॉन जॉईन कर. किंवा जे 4 प्रमुख संप्रदाय आहेत की त्यातल्या एका संप्रदायाला जोडणे म्हणजे माझा भक्त होणे. भक्त होणे ही मनाची अवस्था आहे. पूर्णपणे भगवंतांना शरण जाऊन पूर्णपणे भगवंतांच्या संतुष्टीसाठी आपण रात्रंदिवस काम केलं पाहिजे. त्याला म्हणतात भगवंतांचा भक्त हो. माझं सदैव चिंतन कर, माझा भक्त हो. माझंच पूजन कर, दुसऱ्या कुणाची पूजा करू नको. आपण मग याचा अर्थ असतो की जे देवी देवता आहेत त्यांची पूजा करू नको. आपण गुरुची पूजा करतो कारण गुरु हा भगवंतांचा प्रतिनिधी असतो, तो भगवंतांसमानच असतो. बाकी कुणाची पूजा, म्हणून गुरुला आपण कधी कधी परमपूज्य पण म्हणतो. माझं चिंतन कर, माझा भक्त हो, माझी भक्तिमय सेवा कर, माझ्यासाठीच काम कर, माझं पूजन कर आणि मलाच वंदन कर, नमस्कार. असं केलंस तर तू माझ्यापर्यंत येऊन पोहोचणार. मामय वैश्यसी सत्यम ते. आणि हे त्रिकाल सत्य आहे. याचं मी तुला वचन देतो. प्रतिजाने प्रियोसी मे, कारण तू मला खूप प्रिय आहेस. हे प्रिय व्यक्तीलाच सांगू शकतात भगवंत, कारण तो भगवंतांना अप्रिय असतो. त्याला हे सांगितलेलं समजणार पण नाही. आणि भगवंतांना कोण अप्रिय असतो? याचं एकदम सोपं उत्तर आहे, ज्याला भगवंत अप्रिय असतात. 10व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात अशा प्रकारे तू माझी भक्तिमय सेवा केलास तर तू मला प्रिय आहेस आणि मी तुला सदैव प्रिय असतो आणि तू मला सदैव प्रिय असतो. एवढं सोपं आहे. आणि मग त्यानंतर ते 11व्या अध्यायात सांगतात देखील 5-6 श्लोकामध्ये कसा व्यक्ती मला प्रिय असतो. तुम्हाला आता प्रश्न पडला पाहिजे. भगवंत म्हणतात तू मला प्रिय आहेस म्हणून मी हे वचन देतोय. भगवंतांकडून हे वचन आपण पण घ्यायचं असेल की तू माझ्यापर्यंत येऊन पोहोचणार, हे भगवंतांचं अत्याधिक गुह्यतम टॉपमोस्ट सिक्रेट समजावून घ्यायचं असेल तर भगवंतांना प्रिय व्हावं लागेल. कोण प्रिय असतो कोणाला माहितीये? 5-6 श्लोक आहेत 11व्या अध्यायाच्या शेवटी. भगवंत सांगतात हा व्यक्ती मला खूप प्रिय असतो, हा व्यक्ती मला खूप प्रिय असतो, हा व्यक्ती मला खूप प्रिय असतो. समे प्रिय, समे प्रिय, समे प्रिय. त्यातली एखादी गोष्ट तरी आपल्या लक्षात असली पाहिजे, नाहीतर आपण प्रिय कसं होणार? अवघड आहे हो की नाही? कोणाच्या लक्षात आहे? माताजींना लक्षात असणार नक्की. फोनवरती कोणाला लक्षात आहे? न बघता सांगा, लक्षात असलेलं सांगा. जो माझा प्रचार करतो तुम्हाला सर्व नाही, ते नाही सांगितलेलं 11व्या अध्यायात. ते आता पुढे सांगणार आहेत, अजून 2-4 श्लोकांनी सांगणार आहेत. शांत समाधानी आहेत. या काइंड ऑफ मला नो त्या श्लोकाची सुरुवात करतात. 4-5 श्लोक आहेत परंतु त्याची सुरुवात होते, ती सुरुवातच खूप महत्वाची आहे. पण त्यातला आणखीन एक श्लोक आहे, तो तुम्हाला कायम लक्षात राहायला पाहिजे. त्या श्लोकामध्ये म्हणतात माझा जो भक्त असतो तो कुठल्याही जीवाला कसल्याही प्रकारचा कधीही त्रास देत नाही, तो मला खूप प्रिय असतो. आठवते का? परंतु जी सुरुवात करतात त्या श्लोकांची, समे प्रिय श्लोकाची, तो खूप महत्वाचा आहे. तो भगवंतांना खूप प्रिय असतो. काय म्हणतात? अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र्य करुणा एव च.
कुठल्याही जीवाचा तो कधीही द्वेष करत नाही. सर्व जीवांप्रती मैत्री करुणा भावाने वागतो. आठवलं हो की नाही? मग तुम्ही प्रिय होता. आणखीन एकदा जाऊन ते वाचा श्लोक. 11व्या अध्यायातले शेवटचे 5-6 श्लोक आहेत. 11वे का 12वे माहित नाही. 12व्या अध्यायातले शेवटचे 5-6 श्लोक. 13, 14, 15. 13, 14. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र निर्ममो निरअहंकार. ज्याच्या मनामध्ये ममत्व नाही, अहंकार नाही. हे भगवद्गीतेमध्ये 1000 वेळा सांगितलंय. ममत्व सोडायचंय, अहंकार सोडायचंय. तरी आपण विसरतो, कारण आपल्याला सोडायचंच नाहीये. प्रभूजींनी सांगितलं संतुष्ट सततम योगी. कृष्ण चैतन्य प्रभूंनी पण सांगितलं सततम योगी यथा आत्मा दृढ निश्चयी असतो. मय्या अर्पित मनोबुद्धी. ज्याने मन बुद्धी मला अर्पण केलेलं असतं. मदभक्त समे प्रिय. असा भक्त मला खूप प्रिय असतो. तर आपल्याला भगवंतांना प्रिय व्हायचंय. मग ते आपल्यावरती करुणेचा वर्षाव करणार. आणि ही करुणा ज्ञानाच्या रूपामध्येच येत असते. भगवंतांची कृपा म्हणजे ज्ञान मिळणे. तुम्हाला वाटत असेल $1,000,000 मिळणे, माझा रोगराई दूर होणे वगैरे वगैरे, ही भगवंतांची कृपा नसते. भगवंतांची कृपा म्हणजे ज्ञान. आज सकाळी वाचलं आपण हो की नाही? भगवंतांची कृपा म्हणजेच ज्ञान. ज्ञान म्हणजेच भगवंतांची कृपा. भगवंतांचे ज्ञानाबद्दल दिलेले भगवंतांचे उपदेश म्हणजेच भगवान आहेत. भगवान म्हणजेच भगवंतांचे उपदेश आहेत. मैत्रेय कोण म्हणतात? शौनक ऋषी म्हणतात भगवंतांचे उपदेश म्हणजेच भगवंत आहेत. किती सिरियसली घेतलं पाहिजे बघा भगवंतांचे उपदेश. आपण हे ज्ञान जेव्हा आपण आत्मसात करतो तेव्हा आपल्याला भगवंतांची कृपा मिळते, प्रसाद मिळतो. मर्सी ज्याला म्हणतो. अनुकंपा. कुठे वापरला हा शब्द अनुकंपा? तेषाम अनुकंपार्थम तर तेषाम एवानुकंपार्थम. भगवंत त्याच्यावरतीच दया करतात जो भगवंतांच्या दिव्य प्रेममयी भक्तिमय सेवेमध्ये सदैव स्थित असतो. कशा प्रकारे दया करतात? पुढे काय त्या श्लोकात सांगितले? तेषाम एवानुकंपार्थम ज्ञान समथिंग. हा सगळ्यात फेमस श्लोक आहे. अहम ज्ञानम अजम तमः. ज्ञान देतात. ज्ञानदीपेन भास्वत आहे. ज्ञानाचा दिवा आपल्या हृदयामध्ये प्रज्वलित करतात, जेणेकरून आपल्या हृदयामध्ये जे काही अज्ञान आहे, जो अंधकार आहे, जे अनर्थ आहेत, ते सगळे निघून जातील. हे खूप महत्वाचं आहे. आता आपण श्लोकाचं तात्पर्य वाचूया. त्याच्या आधी लक्षात ठेवा, हा श्लोक भगवंतांनी आपल्या प्रिय व्यक्तीला सांगितलाय. आपल्याला भगवंतांना प्रिय व्हायचंय. प्रिय व्हायचं असेल तर भगवंतांनी सांगितलेलं सगळं ऐकावं लागेल. आई वडिलांना कोण प्रिय असतं? 4 भावंडांमधला जो सगळं काही ऐकतो, जी सगळं काही ऐकते, हो की नाही? सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर. याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे मनुष्याने श्रीकृष्णांचा भक्त झाले पाहिजे, सदैव त्यांचे चिंतन केले पाहिजे आणि त्यांच्याच प्रित्यर्थ कर्म केले पाहिजे. बऱ्याच वेळेला इथेच घोडं पेंड खातं. मी भक्त आहे प्रभूजी, हे भक्त आहेत, ते भक्त आहेत, सगळे भक्त आहेत. भगवंतांसाठी काम कोण करते? हा, करतो मी. दर शनिवारी रविवारी करतो. सदैव सदैव सततम सदैव सदा सततम. किती वेळा शब्द वापरला? सततम सदैव सदा. The most confidential part, the most confidential knowledge is that one should become pure devotee of Krishna
शुद्ध भक्त झाले पाहिजे. ऑलवेज थिंक ऑफ हिम, सदैव त्यांचे चिंतन केले पाहिजे. अँड ऍक्ट फॉर हिम, त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे सदैव, ऑलवेज. हा ज्ञानाचा अत्यंत गोपनीय भाग आहे, टॉप मोस्ट सिक्रेट आहे. आज तुम्हाला फ्रीमध्ये मिळालं. परंतु हे ज्ञानाचं सिक्रेट देणाऱ्याकडे नसतं, घेणाऱ्याकडे असतं. त्याची चावी घेणाऱ्याकडे असते. श्रवण करणारे बरेच जण असतात, जो याला चित्तापर्यंत नेऊन पोहोचवतो आणि याच्यावरती ऍक्टिंग करतो, ऍक्ट करतो, याच्यावरती मराठी वर्ड काम करतो, त्याला हे गोपनीय ज्ञान मिळतं. मनुष्याने केवळ उथळ ध्यानी होऊ नये. प्रभुपाद म्हणतात पुढे, मनुष्याने केवळ उथळ ध्यानी होऊ नये. म्हणजे काय? उथळ म्हणजे वर. वन शुड नॉट बिकम ऑफिशियल मेडिटेटर. हे पुढचं जे वाक्य आहे ते सगळ्यांनी फ्रेम करून ठेवलं पाहिजे. मी बरीच वाक्य सांगतो अशी फ्रेम करून ठेवलं पाहिजे, परंतु हे मात्र डेफिनेटली ठेवलं पाहिजे. कायमचं लक्षात ठेवा हे वाक्य. मनुष्याने उथळ ज्ञानी होऊ नये. काय झालं पाहिजे? त्याने जीवनाला असे वळण दिले पाहिजे, जीवनामध्ये आपण असे चेंजेस केले पाहिजेत, मोल्ड केलं पाहिजे, जेणेकरून त्याला सदैव कृष्ण चिंतन करता यावे आणि सदैव अशा पद्धतीने सर्व दैनंदिन कार्य केले पाहिजे की त्या सर्व क्रिया श्रीकृष्णांशी संबंधित असाव्यात. दिवसातील 24 तास केवळ कृष्ण चिंतन होईल अशा पद्धतीने त्याने आपल्या जीवनाची घडी बसवली पाहिजे, बदलली पाहिजे. हे प्रभुपादांचं सगळ्यात महत्वाचा उपदेश आहे आपल्यासाठी. आपलं जीवन अशा प्रकारे आपण मोल्ड केलं पाहिजे. इंग्लिशमध्ये प्रभुपाद शब्द वापरतात मोल्ड. मोल्ड आकार देणे, नॉट आकार देणे. मोल्ड हॅज 2 डिफरंट मिनिंग्स. घडवणे किंवा बदलणे, एक्झॅक्ट मिनिंग असतो बदलणे. अशा प्रकारे आपण आपल्या जीवनाची घडी अशी लावली पाहिजे. हे एक्झॅक्टली आपल्या जीवनाची घडी आपण अशी बसवली पाहिजे, बदल करून की एक क्षण पण आपल्याला भगवंतांचं विस्मरण झालं नसलं पाहिजे. मग ज्या कामामुळे, ज्या व्यक्तीमुळे, ज्या वस्तूमुळे, ज्या कामामुळे भगवंतांचं आपल्याला विस्मरण होतं ते बंद केलं पाहिजे. त्याच्याऐवजी दुसरं तिथे शिफ्ट केलं पाहिजे. टाइम टेबल, आपली दिनचर्या, आपलं राहणीमान, आपलं खाणं पिणं सगळं बदललं पाहिजे. सगळ्याची सुरळीत घडी लावली पाहिजे, जेणेकरून एक क्षण पण भगवंतांचं विस्मरण होणार नाही. हे सिक्रेट आहे प्रॅक्टिकली. ऍक्च्युली 3-4 वाक्य झाली, मी एकच वाक्य म्हणालो. प्रभुपाद इंग्लिशमध्ये एकाच वाक्यामध्ये सांगतात जनरली. Life should be so molded that one will always have the chance to think of Krishna. One should always act in such a way. अशा प्रकारे कर्मच अशा प्रकारे केलं पाहिजे की आपल्या सगळ्या रोजच्या दैनंदिन क्रिया या भगवंतांशी संबंधित असतील. सदैव अशा पद्धतीने सर्व दैनंदिन कार्य केले पाहिजे की त्या सर्व क्रिया भगवंतांशी, श्रीकृष्णांशी संबंधित असाव्यात. दुसरं कुठलं काम करायचंच नाही. मगच आपण सदैव चिंतन करू शकतो. यालाच म्हणतात शरण जाणे. हे प्रभुपादांना पण माहिती आहे आणि भगवान श्रीकृष्णांना पण माहिती आहे की हे उद्याच्या उद्या सकाळी तुम्ही असं करू शकत नाही. म्हणून प्रभुपाद आपल्याला प्रॅक्टिकल गायडन्स देतात, प्रॅक्टिकल आपल्याला उपदेश देत आहेत की हळूहळू तुमचं जीवन पूर्णपणे असं पूर्ण रचनाच बदलली पाहिजे. हा ध्येय
डोक्यात ठेवायचा, हा ध्येय समोर ठेवायचा की माझं ध्येय आहे की प्रत्येक क्षण भगवंतांचं मला स्मरण झालं पाहिजे. मग त्याच्यासाठी काय 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 मला बदलायला लागतं, ते मला बदलायचंय. वा, याचा अर्थ असा पण नाहीये, परवाच प्रभुपादांनी आपल्याला सांगितलं की स्टेप बाय स्टेप करत करत कधी शरीर सोडून जाईल सांगता येत नाही. त्यामुळे इमर्जन्सी पण लक्षात ठेवा. नाहीतर हे कुणासाठी आहे, जो आता जन्मलाय त्याच्यासाठी. तुम्ही ऑलरेडी 30, 40, 50, 60, 70च्या पुढे असाल तर तुम्ही उद्या केलं पाहिजे. ऍक्च्युली जे 60-70च्या पुढे आहेत त्यांनी काल केलं पाहिजे, उद्या पण नाही. काल करायला पाहिजे होतं, ऑलरेडी लेट. जीवन पूर्ण बदललं पाहिजे, कालच बदलायला पाहिजे होतं, जेणेकरून माझं काम भगवंतांसाठी असेल, माझं खाणं भगवंतांसाठी असेल, माझं पिणं भगवंतांसाठी असेल, माझं झोपणं भगवंतांसाठी असेल, पूजा अर्चना सगळं 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 भगवंतांसाठी असेल. यत करोशी यत अश्नासी यत चुहोसी तदासी यत. भगवंतांनी स्ट्रेट फॉरवर्ड पण सांगितलेलं. जो अशा प्रकारे आपली रोजची दिनचर्याच बदलतो, आपलं जीवनच बदलतो, तोच भगवंतांना शरण जाऊ शकतो. तुम्हाला आजपर्यंत सांगितलं असेल, नाही प्रभूजी जे करताय ते करत राहा, फक्त जप करा, हा खूप मोठा चुकीचा उपदेश दिलाय तुम्हाला. हे खूप बोल्डली मी सांगतोय, परंतु हेच सत्य आहे. विशेष करून कलियुगामधले सगळे जी कामं आहेत, ज्याला आपण व्यावसायिक कामं म्हणतो, प्रोफेशनल वर्क, कोणाची नोकरी आहे, कोणाचा व्यवसाय आहे, कोणाचा बिझनेस आहे, कोणाची फॅक्टरी आहे, वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं भयानक खालच्या लेवलचं पापकर्म आहे. हे करत करत तर तुम्ही भक्ती कधीच करू शकत नाही, इम्पॉसिबल. आणि हे बदलणं म्हणजेच भक्तीमध्ये प्रगती करणे. वाईट वाटून घेऊ नका, किंवा हे अवघड आहे असं पण वाटून घेऊ नका. अवघड तुम्हाला असं हे आता का वाटणार, कारण आजपर्यंत तुम्हाला सो कॉल्ड तथाकथित भक्तांनीच सांगितलंय जे आहे ते करत राहा म्हणून, आणि आता तुम्ही कुठले वेगळं सांगताय असं पण वाटणार तुम्हाला. परंतु हे मी नाही सांगत, हे भगवंत सांगतात, हे प्रभुपाद सांगतात. तुम्हाला वाटत असेल की प्रभुपाद पण इथे एकाच ठिकाणी सांगितले नाही, किंवा भगवंतांनी एकाच ठिकाणी सांगितले नाही. तुम्ही भगवद्गीतेमध्येच कित्येक श्लोकामध्ये तुम्हाला हा शब्द आठवेल, सततम, सदा, सदैव, निरंतर, शाश्वत, कायमचं हेच करायचं आपल्याला. आणि भौतिक गोष्टींमध्ये काम करून, भौतिक गोष्टींशी आपलं तादात्म्य जोडून, आपली ओळख सांगून हे काम कधीच होत नाही, कधीच होत नाही. मग बरेचसे भक्त म्हणतात, मग प्रभुपादांनी सांगितलंय जे काम करायचे करा, त्यातले 50% दान करा, ते पण आपण करत नाही. ऍक्च्युली हे इनिशियल स्टेजेस असतात, या पहिल्या पायऱ्या असतात, तिथेच राहायचं नाही आपल्याला. प्रभुपादांनी सांगितलंय जे काम करायचं ते करा, त्यातले 10% दान करा, आपण ते पण करत नाही ऍक्च्युली. या अशा उपदेशांच्या आदेशांच्या मागे आपल्याला फक्त दडून बसायचं असतं, लपून बसायचं असतं, दुसरं काही नाही. परंतु याच्यात तोटा आपला आहे. भगवंत काय म्हणतात 64व्या श्लोकामध्ये, मी तुला हे परम गुह्य अत्याधिक गुह्यतमम ज्ञान देणार आहे तुझ्या भल्यासाठी, माझ्यासाठी नाही. तुझ्या हितार्थ, हे मी तुझ्या हितार्थ सांगणार आहे. हितम वक्ष्यामि ते हितम, याच्यात आपलंच हित आहे. त्यामुळे याला न घाबरता हे ज्ञान परमसत्य म्हणून आपण घेतलं पाहिजे. याला कुणीही ऍक्च्युली असत्य सिद्ध करू शकत नाही. तुम्ही कुठल्याही भक्ताकडे जावा, कुठल्याही आचार्यांकडे जावा, हेच परमसत्य आहे. त्यामुळे तुम्ही जर मान्य केलं नाही तर हे असत्य होतंय असं पण नाही, हे परमसत्य परमसत्यच राहते. मग आपली भलाई कशात आहे? आपली भलाई त्याच्यातच आहे की हे मान्य करणे आणि याच्यावरती काम करणे.
चला निदान एक स्टेप पुढे जाऊया आणि विचार करूया की हेच सत्य आहे, याला मी बदलू पण शकत नाही, याला मी नाकारू पण शकत नाही, तर मग हे कसं मी स्वीकार करू शकतो, याचे काय स्टेजेस आहेत. ती आपल्या शरणागतीची पहिली पायरी आहे. निदान आपण मान्य करतो, येस चला आपण चर्चा करूया हे कसं करता येईल. आपण आपल्या गुरूंना, आपल्या आध्यात्मिक मार्गदर्शकाला, ज्याला तुम्ही काउन्सिलर वगैरे म्हणतात, दीक्षा गुरूंना, शिक्षा गुरूंना विचारूया की हे कसं करता येईल. माझ्याकडे वेळ नाही आहे, मला हे कसं करता येईल. जे 50च्या वरती आहेत त्यांनी हा आज प्रश्नामध्ये हे पण ऍड केलं पाहिजे, माझ्याकडे वेळ नाही आहे, मला हे कसं करता येईल. संपूर्ण श्रीमद भागवतमचा हाच प्रश्न आहे. परीक्षित महाराज म्हणतात माझ्याकडे वेळ नाहीये, मला काय करायचंय, आता मला कसं करायचं, हे आपण जाणलं पाहिजे. आणखीन एकदा मी वाचतो, कारण हे अत्यंत महत्वाचं आहे. मनुष्याने जीवनाला असे वळण दिले पाहिजे जेणेकरून त्याला सदैव कृष्ण चिंतन करता यावे आणि सदैव अशा पद्धतीने आपले दैनंदिन कार्य केले पाहिजे की त्या सर्व क्रिया भगवंतांशी संबंधित असतील. भगवंतांशी संबंधने असं कामच करायचं. दिवसातील 24 तास केवळ कृष्ण चिंतन होईल अशा पद्धतीने त्याने आपल्या जीवनाची घडी बसवली पाहिजे. तुमच्या हातात आहे, दुसरं कोणी येऊन बसवणार नाहीये. सांगायचं काम करणार भगवंत, सांगायचं काम करणार आचार्य, सांगायचं काम करणार गुरु. घडी मोडलेली तुम्ही आहे, बसवायची तुम्हालाच आहे. त्याच्यासाठी मदत मिळेल तुम्हाला, पण तुमच्या मनात नसेल तर. म्हणूनच भगवंत कालच्या श्लोकामध्ये म्हणतात यथेच्छसी तथा कुरु. विचार कर, तुला ही घडी मोडलेली बसवायचं असेल तर ये, मी मदत करतो तुला. नसेल तर जसं जगायचं तसं तू जग, एन्जॉय. भगवंत सांगतात, ज्यांना भगवंतांचं ऐकायचं नाही त्यांना भगवंत सांगतात हे भौतिक जग तुमच्यासाठीच निर्माण केलेलं आहे, ऐश करा, एन्जॉय. भगवंत प्रतिज्ञेने या ठिकाणी सांगतात की जो कोणी अशा विशुद्ध कृष्ण भावनेमध्ये आहे तो निश्चितपणे कृष्ण लोकाची प्राप्ती करू शकेल. गॅरंटी भगवंतांची आहे. कृष्ण लोकामध्ये त्याला श्रीकृष्णांचे प्रत्यक्ष सानिध्य प्राप्त होते. भगवंतांनी अर्जुनाला हे परम गुह्य ज्ञान सांगितले कारण अर्जुन हा त्यांचा प्रिय सखा आहे. जो कोणी अर्जुनाच्या मार्गाचे अनुसरण करतो तो श्रीकृष्णांचा प्रिय सखा होऊ शकतो आणि अर्जुनाप्रमाणे त्यालाही पूर्णत्व प्राप्त होऊ शकते. म्हणून मी बऱ्याचदा म्हणतो आपल्याला अर्जुन व्हायचंय. भगवद्गीता पूर्ण वाचून झाल्यानंतर पुढच्या 2 श्लोकातच अर्जुन म्हणणार आहे. 2 नाही, भरपूर 73व्या श्लोकात की आता मी तुम्ही सांगणार तेच करणार. त्याला म्हणायचं अर्जुन होणे. अर्जुन होणे म्हणजे आपल्याला अर्जुनाप्रमाणे धनुर्विद्या शिकायची नाहीये. अर्जुन होणे म्हणजे अर्जुनाने जशी भगवद्गीता समजावून घेतली तशी एक्झॅक्टली सेम भगवद्गीता तशा प्रकारे समजावून घेणे, त्याला म्हणायचं अर्जुन होणे. तुम्ही जर अर्जुन झाला तर तुम्ही पण भगवत धामात जाऊ शकता. तुम्हाला पण भगवंतांची गॅरंटी आहे. प्रतिज्ञेने सांगतात भगवंत. प्रतिज्ञेने म्हणजे काय? वचन देऊन मी सांगतो तू माझ्याकडे येणार. हे शब्द अर्जुन हा भगवंतांचा प्रिय होता, सखा होता. प्रिय कसं झालं पाहिजे, का झालं पाहिजे याच्याबद्दल आपण चर्चा केली ऑलरेडी. हे शब्द ठामपणे दर्शवतात की मनुष्याने द्विभुज, वेणुधारी, श्याम सुंदर किंवा केसांमध्ये मयूरपंख धारण केलेल्या श्रीकृष्ण रूपावर ध्यान केंद्रित केले पाहिजे. कारण 3-4 वेळा भगवंत म्हणतात मी मला, मी मला, मन मना मद, मद भक्त, मद्याजी, माम नमस्कुरु. हे टॉपमोस्ट सिक्रेट असेल तर भगवंतांनी तिथे त्या भगवंतांना शरण जावा किंवा त्या परमेश्वराला शरण जावा असं सांगितलेलं नाही. तिथे सांगितलंय मला, माझं चिंतन कर, माझी सेवा कर, माझं पूजन कर, मला नमस्कार कर. म्हणून म्हणून आपले आचार्य श्रील प्रभुपाद आपल्याला सांगतात की कशाचं चिंतन करायचंय? द्विभुजधारी हे भगवंतांचं ओरिजिनल रूप आहे. श्याम सुंदर, वेणुधारी, त्यांच्या हातामध्ये वेणू आहे, श्याम सुंदर, त्यांच्या केसामध्ये मयूरपंख आहे.
अशा भगवान श्रीकृष्णांच्या रूपावरती ध्यान केंद्रित केलं पाहिजे. वेणुम कोणंत अरविंद दलायताक्षम, सगळं डिटेलमध्ये प्रभुपाद म्हणतात भगवंत कसे दिसतात, काय कशा प्रकारचा पोशाख घालतात, कशा प्रकारचे अलंकार घालतात, सगळं सांगायला मी आलेलो आहे तुम्हाला. त्यामुळे कुणीही म्हटलं नसलं पाहिजे की भगवंतांना आकार नाही, भगवंत म्हणजे शक्ती आहे. भगवंत परफेक्टली डिफाईन केलेले आहे, प्रॉपरली. श्रीकृष्ण रूपाचे वर्णन ब्रह्मसंहिता तसेच इतर वैदिक शास्त्रांमध्ये आढळते. असं मी मगाशी म्हणालो, वेणुम रोज सकाळी आपण म्हणतो हो नाही, वेणुम क्वनंत अरविंद दलायताक्षम बर्हावतम समसितम बुधसुंदरांगम कंदर्प कोटि कमनीय विशेष शोभम गोविंदमादि पुरुषम तमहम भजामि. मनुष्याने भगवंतांच्या श्रीकृष्ण या आदी रूपावर मनाला एकाग्र करावे. भगवंतांच्या अन्य रूपावरही ज्ञान भटकू देऊ नये. भगवंतांची विष्णू, नारायण, राम, वराह आदी अनेक रूपे आहेत, परंतु भक्ताने अर्जुनासमोर उपस्थित असलेल्या रूपावरच आपले मन केंद्रित करावे. श्रीकृष्णांच्या रूपावर मनाला केंद्रित करणे हे ज्ञानाचे परम गोपनीय सार आहे. आणि हेच ज्ञान श्रीकृष्णांनी अर्जुनाला प्रकट केले आहे, कारण अर्जुन हा श्रीकृष्णांचा प्रिय सखा आहे. आता बऱ्याचदा प्रभुपाद पण सांगतात, आपण पण चर्चा केलेली आहे की या कुठल्याही रूपावरती तुम्ही ध्यान करू शकता, कुठल्याही रूपाचं तुम्ही पूजन करू शकता. राम, नृसिंह, वराह कोणतेही, हे सगळी भगवंतांची विस्तारित रूपे आहेत. परंतु त्यातमध्ये पण हा एक बेसिक फरक आहे की भगवान श्रीकृष्ण हे स्वयं भगवान आहेत, त्यांच्यापासून ही बाकीची सगळी रूप आलेले आहेत. म्हणून ते टॉप मोस्ट गुह्यतम परम गुह्य ज्ञान आहे म्हणून म्हटलेलं आहे. तर हे भगवद्गीतेची शेवट आहे. आता इथे एक महत्वाचा पॉइंट मी शेवटी सांगतो, जो आपल्यासारख्या मूर्ख लोकांना अजूनही पटलेलं नाहीये. तो म्हणजे, प्रभूजी आम्ही तर भगवंतांच्या या सुंदर वेणुधारी रूपावरतीच ध्यान करतो रोज, मग आमचं कुठे चुकतंय? आपण या सुंदर वेणुधारी रूपावरती ध्यान करतो, परंतु भगवंतांचं ब्रह्म आणि परमात्मा स्वरूप पूर्णपणे विसरून जातो. असं नाही चालणार, ऍब्सोल्युटली चालणार नाही. भगवान कपिल देव सांगतात, भगवद्गीता सांगते, श्रीमद भागवतम सांगतात. आश्चर्य वाटेल तुम्हाला ऐकून, कारण हेच भगवान श्रीकृष्ण जे इथे म्हणतात की माझं नमन चिंतन कर, माझा भक्त हो, माझं पूजन कर, मला नमस्कार कर. हेच भगवान 8व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगतात की माझं कसं चिंतन कर. कारण 8वा अध्याय हा चिंतन करण्यासाठी आहे. 8व्या अध्यायामध्ये सांगतात, ज्या प्रकारे तू माझं चिंतन करशील त्या प्रकारचं शरीर तुला मिळेल. बरोबर नाही? 8वा अध्याय एक्झॅक्टली त्याच्यासाठी आहे. आणि त्याच्यामध्ये भगवंत 8व्या अध्यायामध्ये काय म्हणतात, मनुष्याने परमपुरुषाचे सर्व ज्ञानी, पुरातन, नियंत्रक, कंट्रोलर, अणुपेक्षाही सूक्ष्म, सर्व गोष्टींचा पालन करता, सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत असणारे अचिंत्य आणि नित्य पुरुष या रूपांमध्ये ध्यान केले पाहिजे. हे जरा एकमेकाच्या विरुद्ध वाटते आता, हो की नाही? हे जे सगळं दिलंय 8व्या अध्यायामध्ये, हे भगवंतांचं ब्रह्मस्वरूप आहे. बरोबर आहे ना? जे 14व्या अध्यायामध्ये जिथे 3 गुण सांगितले, त्या अध्यायाच्या शेवटी भगवंत सांगतात, माझ्या परमात्मा स्वरूपावर तुम्ही ध्यान केलं पाहिजे. बघा, तुम्ही जाऊन वाचा, 14व्या अध्यायामध्ये शेवटी सांगितलंय. आणि आता इथे सांगतात टॉपमोस्ट ज्ञान हेच आहे, ते म्हणजे माझ्यावरती ध्यान केलं पाहिजे. आता याचा अर्थ मॅक्झिमम आपले मूर्ख, स्वतःला शाणे समजणारे, तथाकथित ढोंगी भक्त समजतात
की राधे राधे केलं की आपण सगळं झालं. नाही, जो भगवान श्रीकृष्णांच्या मूळ स्वरूपावरती, द्विभुजधारी वेणुधारी श्याम सुंदर स्वरूपावरती ध्यान करतो, तो भगवंतांचं परमात्मा स्वरूप कधीच विसरू शकत नाही. तो भगवंतांचं ब्रह्मस्वरूप, प्रत्येक कणाकणामध्ये भगवंत आहेत, अणुपेक्षाही सूक्ष्म आहेत, अचिंत्य आहेत, सगळ्याचं कंट्रोल त्याच्यामध्ये आहे, त्यांच्याकडेच आहे, त्यांच्याच हातात आहे, हे तो कधी विसरूच शकत नाही. मगच तो खऱ्या अर्थाने भगवंतांचं ध्यान करत असतो. जसं मगाशी मी म्हणालो, गुलाबजामुन फक्त खायचा, त्याचा आकार आणि रंग मला माहिती नाही म्हणून काय उपयोगाचं नाही. मग ते ही आंधळी भक्ती असते जे आता आपण करतोय. आणि म्हणूनच हे आंधळे भक्त असतात, यांना वाटतं की काम नाही बदललं तरी चालतंय. आठवड्यातून एकदा सत्संगला आलं, प्रसाद रोज खाल्ला की झालो आपण भक्त, असं त्यांना वाटतंय. नाही, पूर्णपणे शरण जायचंय आपल्याला. ती सुरुवात आहे. सुरुवातीच्या स्टेजला राहणारा सुरुवातीच्या स्टेजलाच राहतो. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात की तुमच्यापैकी कोणाला मधल्या स्टेजला पण जायची इच्छा नाही, त्यामुळे उद्यापासून मी दीक्षाच द्यायचं बंद करणार आहे. काही अर्थच नाही तुम्हाला दीक्षा देऊन. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांचं वाक्य. ज्याची ज्याची दीक्षा झाली आहे त्याने तर ऍक्च्युली पूर्णपणे 24 तास भगवंतांच्या सेवेमध्ये असलं पाहिजे. ऍब्सोल्युटली. मला माहिती नाही इंग्लिशमध्ये ऍब्सोल्युटली मराठीत काय म्हणतात. 100% पूर्णपणे. ऍब्सोल्युटलीचा अर्थ असतो याच्यात काहीच संशय नाही. तर हे भगवंतांना शरण जाण्याचं टॉपमोस्ट नॉलेज आहे. काल प्रभूजींनी प्रश्न विचारलेला, काय करायला पाहिजे शरण जाण्यासाठी? हे केलं पाहिजे. हेच केलं पाहिजे. आणि याच्यामधला सिक्रेट हा आहे की हे 24 तास केलं पाहिजे. दर रविवारी, दर सोमवारी, आठवड्यातून 2 दिवस, किंवा काही काही जण सकाळी आणि संध्याकाळी फक्त, असं नाही करून चालत. हे कायमचं केलं पाहिजे. त्यालाच शरण जाणे म्हणतात. आणि याच्याही पुढचं वाक्य जे आहे त्या श्लोकामध्ये भगवंतांनी हेच जवळजवळ वेगळ्या पद्धतीने सांगितलंय, जे उद्या आपण चर्चा करणार आहोत. परंतु त्याचं तात्पर्य खूप डीप मध्ये श्रील प्रभुपादांनी खूप छानपणे दिलेलं आहे. त्यामुळे उद्या ते तात्पर्य आपण वाचूया. म्हणजे अजून आपल्याला लक्षात येईल की शरण जाणे म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं. आता हे माझं चिंतन कर, माझा भक्त हो, माझं पूजन कर, मला नमस्कार कर, हे पण एक्झॅक्टलीच आहे, प्रॅक्टिकलच आहे, नाही असं नाही. पण तो अजूनही थोडस धुसट वाटतंय आपल्याला, डोक्यावरून गेल्यासारखं वाटतंय, ब्लर्ड वाटतंय. तर ते उद्याच्या श्लोकामध्ये अजून क्लिअर होऊन जाईल. आज आपण चर्चा केलेली आहे तशी 24 तास आपल्याला अशा पद्धतीने आपलं जीवनच असं बदलायचं आहे की भगवंतांचं स्मरण झालंच पाहिजे. आणि याची बेस्ट पद्धती असते कामच भगवंतांसाठी करायचं. आता हेच प्रॅक्टिकल रित्या कसं करायचं हे पुढच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद आपल्याला सांगणार आहेत. ते आपण उद्या वाचूया. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? येस. 8व्या अध्यायामध्ये पहिला ब्रह्मन बद्दल सांगितलं, मग 14व्या अध्यायात परमात्मा, आता भगवान स्वरूपाबद्दल सांगते. सुरुवातीलाच का भगवान स्वरूप? याचं उत्तर 8व्या अध्यायामध्ये पहिल्यांदा आपल्याला 8व्याच नाही, नुसत्या 8व्याच नाही तर 8व्या अध्यायामध्ये जे सांगितलं की माझ्या या अव्यक्त सूक्ष्मापेक्षा सूक्ष्म या स्वरूपावर ध्यान कर, हे समजावून पण सांगितलं भगवंतांनी 9व्या आणि 10व्या अध्यायामध्ये. सर्व प्राण्यांमधला सिंह मी आहे, त्याच्यावरती ध्यान कर. सूर्य आणि चंद्राचा प्रकाश मी आहे, त्याच्यावरती ध्यान कर. पाण्याची टेस्ट मी आहे, त्याच्यावरती ध्यान कर. का?
कारण हे सगळं जर तुम्हाला समजलं नाही तर भगवान स्वरूप समजण्याची शक्यताच नाही. कारण तुमचा अहंकार आणि तुमचा ममत्व, माझं माझं म्हणायची ही तुमची इच्छा आणि तुमचा अहंकार, मी सर्वश्रेष्ठ आहे, हा जर हे पाण्याला आदर देत नसेल, सूर्यप्रकाशाला आदर देत नसेल, तर तो एका व्यक्तीला काय आदर देणार आहे? ज्या पाण्यामुळे तुम्ही जिवंत राहू शकत नाही हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, तुम्ही मान्य पण करता, परंतु तेच पाणी भगवान श्रीकृष्ण आहेत हे तुम्ही मान्य करायला तयार नाही. पहिल्यांदा ते मान्य करायला तयार झालं पाहिजे. आलं का लक्षात? आपला भौतिक रोगच हा आहे की आपल्याला श्रेष्ठ व्हायचं आहे. मी, अहंकार आणि ममत्व, प्रभुत्व गाजवायचं या भौतिक जगावरती. मग असा व्यक्ती जो दुसऱ्या कोणाला श्रेष्ठ मानायलाच तयार नाही, निदान त्याला पहिल्यांदा हे समजावून सांगितलं पाहिजे की तुझी चपाती खातोयस ना, ती देखील तू तयार करू शकत नाहीस. पहिल्यांदा त्या चपातीमध्ये भगवंतांना बघायला शिक, मग तो मान्य होण्याचे चान्सेस जास्त असतात, हो की नाही? कारण त्याच्याशिवाय जगणारच नाही तो, उद्या मरून जाईल. याचं विश्लेषण खूप छानपणे श्रीमद भागवतमच्या 2ऱ्या स्कंदाच्या पहिल्या 3 अध्यायामध्ये दिलेलं आहे, जिथे शुकदेव गोस्वामी पहिल्या अध्यायात ब्रह्मस्वरूपाचं कसं ध्यान करायचं सांगतात, 2ऱ्या अध्यायात परमात्मा स्वरूपाचं कसं ध्यान करायचं सांगतात, आणि मग भगवान स्वरूपाचं, आणि त्याच्यामध्ये कारण पण सांगतात की का. आणि म्हणूनच तिथे डिटेल मध्ये वर्णन दिलेलं आहे. इथे आपल्याला भगवद्गीतेमध्ये 11व्या अध्यायात फक्त थोडंसं वर्णन दिलेलं आहे, भगवंत कसे आहेत, विराट स्वरूप. परंतु तिथे शुकदेव गोस्वामी अगदी चीज अँड चीज सांगतात. ही झाडं जी आहेत ही भगवंतांची केस आहेत. मग तुम्ही अंधाधुंदपणे झाडं तोडत असाल आणि म्हणत असाल हरी हरी माझा हरी, वेणुधारी हरी, काय उपयोग आहे तुमचा? त्या वेणुधारी हरीची तुम्ही झाडं केस उपटा लागलाय रोज, हो की नाही? सुरुवात इथून करायची असते, सुरुवात इथून करायची असते. अगदी असुरातल्या असुर व्यक्तीला देखील समजावून सांगायचं सोपं असतं की बाबा तू हे पाणीच जर तुला मिळालं नाही तर तू मरशील उद्या, निदान पाण्याचा आदर करायला शिक. हे पाणी म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आहे. मग तो मान्य करायचे चान्सेस जास्त असतात. तर तिथून सुरुवात करायला सांगितली आपल्याला. परंतु तिथून सुरुवात करायला सांगितले याचा अर्थ असा नाही की भगवान स्वरूपापर्यंत पोहोचायचंच नाही. आणि म्हणून आपल्याला सारखं सारखं प्रभुपाद सांगतात की हे मूर्ख असतात, हे मूर्ख असतात, हे ब्रह्मस्वरूपाचे ध्यान करणारे मूर्ख असतात, हे परमात्म्याचे ध्यान करणारे मूर्ख असतात. का? कारण ते तिथेच थांबतात. ते पाण्यालाच देव मानतात. ते म्हणतात की मला दुसरा देव मानायचंच नाहीये. हा मूर्खपणा आहे. आलं का लक्षात? परंतु शिकताना आपण या स्टेजनीच गेलं पाहिजे. म्हणून मी बऱ्याच लोकांना तुमच्यापैकी काही भक्तांना पण राग आला असेल की प्रभुपाद असं का म्हणतायत, आम्ही तर भगवंतांचं ध्यान रोज करतोय. बरोबर आहे, करताय, परंतु भगवंतांच्या अंगावरची केस तोडताना तुम्हाला काहीच लाज वाटत नाही. प्रभूजी आम्ही नाही तोडत, तुमची कंपनी तोडते. प्रभूजी आमची कंपनी नाही तोडत, तुमची कंपनी त्या तोडणाऱ्या कंपनीला सॉफ्टवेअर बनवून देते. सगळे तुम्ही एकाच माळ्यातले मणी आहात ऍक्च्युली. आलं का लक्षात? जे भगवंत म्हणतात की हे नद्या माझ्या रक्तवाहिन्या आहेत, त्या तुम्ही रोज प्रदूषित करताय, त्याच्यामध्ये घाण टाकताय. तर तुम्हाला भगवान कुठून कळणारच नाही. म्हणून भगवद्गीता इतक्या सुपर्बली डिझाईन केलेली आहे भगवंतांनी की हे सगळं तुमच्या लक्षात आलं पाहिजे. 7व्या अध्यायात सांगतात की मीच श्रेष्ठ आहे. 8व्या अध्यायात सांगतात माझ्यावरती ध्यान केलास तरच तुला चांगली गती मिळते. ते ध्यान कसं केलं पाहिजे? माझ्या या स्वरूपावर केलं पाहिजे. हे स्वरूप ते काय आहे मी 9व्या आणि 10व्यात तुला समजावून सांगतो. मातीचा गंध मी आहे. वाव, कोण एवढा विचार करतो? आपल्याला फक्त रोमॅन्टिक व्हायला आवडतं. काय सुंदर मातीचा गंध सुटलाय पहिल्या पावसात. अरे ते भगवान आहेत. हो की नाही? आणि मग हळूहळू हे बिल्ड केलं जातं. आणि मग शेवटच्या अध्यायात भगवंत सांगतात की हे तुम्हाला हे या स्टेजला आलंच पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही माझ्याकडे येऊच शकत नाही.
हे टॉपमोस्ट, म्हणून याला म्हणतात परम गुह्य ज्ञान. असं नाहीये की त्यांनी भगवान श्रीकृष्णाने दुसऱ्याच अध्यायात सांगितलंय मला शरण यायचं. असं नाहीये की ते आत्ताच सांगतायत, हे पण लक्षात घ्या. असं नाहीये की ते आत्ताच शेवटी सांगतायत. दुसऱ्या अध्यायात सांगितलंय मला शरण यायचं, 7व्या अध्यायात सांगितलंय मला शरण यायचं. आमेव ये प्रपद्यन्ते 7व्या अध्यायात सांगितलेलं. परंतु भगवंतांना माहिती आहे मी परत 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 सांगितलं तरी तुम्ही मला शरण येणार नाही, त्यामुळे तुम्हाला मी डिटेलमध्येच सांगत चाललोय. पण तू शेवटी आता संपलं, आता 2-4 श्लोक राहिलेत, माझं पण ज्ञान सगळं संपलेलं आहे. आता मात्र मी फायनल सांगतो, हे केल्याशिवाय तुम्ही माझ्याकडे येत नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. यथोच्चसी तथो कुरु. म्हणून भगवद्गीता हा आपल्या आध्यात्मिक जीवनाचा पाया आहे, फाउंडेशन आहे. याच्यावरतीच सगळं रचायचं आहे. जे आपण हरी हरी आणि गोपी गोपी करतो ना, ते सगळ्यात टॉपमोस्ट फ्लोअरला जे दिसत पण नाही आपल्याला, त्याच्याकडेच आपलं लक्ष लागलंय, पायाकडे लक्षच नाही आपलं. हे पाया स्ट्रॉंग केला पाहिजे. हे सगळ्या गोष्टीचं आपण चिंतन केलं पाहिजे. प्रभूजी आता प्रॅक्टिकली शक्य नाही प्रभूजी, आता काय करायचं, आता घरात प्लास्टिक आणावंच लागतं प्रभूजी, घाण गटारीत टाकावीच लागते प्रभूजी, नदीत जातेच प्रभूजी, आता त्याला मी काय करणार. बस इथे. कोण तुला जबरदस्ती, प्रभू भगवंतांनी तुम्हाला जबरदस्ती केलेलीच नाही. भगवंत तुम्हाला ज्ञान दिलंय, तुम्हाला सुधारायचं सुधारा, नाही तर राहावा इथे. नाही, ह्याच्यावर काही मार्ग नाही का प्रभूजी, कारण आता तर ते नदी आता घाण केल्याशिवाय चालतच नाही, झाडं तोडल्याशिवाय चालतच नाही. आहे मार्ग. एक वेळ जीव गेला तरी बेहतर, पण मी करणार नाही. या स्टेजला तुम्हाला आलं पाहिजे, मग तुम्ही भगवंतांचे प्रिय होता. नसेल तर कुठले होणार नाही. परंतुच करत बसणार आयुष्यभर. हे सगळं प्रॅक्टिकल आहे. संपूर्ण भगवद्गीता प्रॅक्टिकल आहे. त्यातली एकही गोष्ट इम्प्रॅक्टिकल नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कोणालाही गुलाबजामुन खायला देण्यापूर्वी त्याचा वास दिला जातो. त्या वासाने आपली ॲपिटाईट निर्माण होते. प्रभुपाद सांगतात बऱ्याचदा, प्रसाद बनवण्याची एक कला असते. उगीच इकडनं थोडस मिरची टाकली आणि इकडनं हळद टाकलं, प्रसाद बनत नसतो. त्याचा वास पहिल्यांदा गेला पाहिजे भगवंतांना, भगवंतांची भूक वाढली पाहिजे, मग ते पूर्णपणे सजवलं पाहिजे. परमात्मा स्वरूप, पहिला ब्रह्मस्वरूप, मग परमात्मा स्वरूप, मग त्याचा आपण स्वाद घेतला पाहिजे. भगवान स्वरूप, डायरेक्टली भगवान स्वरूपला तुम्ही नाही जाऊ शकत. Does that make sense? हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? Wow. No questions, huh? ठीक आहे. उद्याचा क्लास अजिबात चुकवू नका, अत्यंत महत्वाचा क्लास आहे. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्णा. धन्यवाद. हरे कृष्णा.